श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका, तुमची मैत्रीण. या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्र आणि मैत्रीण, आज मी बनवणार आहे आईचे नैवेद्य. तर त्यासाठी सकाळी मी 5ला उठले, आंघोळ वगैरे केली, सकाळचे कामं वगैरे माझे आवरून झाले, घरच्या देवाची पूजा केली. त्यानंतर या ठिकाणी मी लागले आहे स्वयंपाकाला. तर जे आईच्या नैवेद्यासाठी जे पदार्थाचा मान असतो ते पदार्थ मी सर्वात आधी या ठिकाणी बनवून घेणार आहे. तर या ठिकाणी वडे, पाते, त्यानंतर चवळीची भाजी, चणे टाकून आणि दही भात आणि खीर असा या पदार्थ म्हणजे या हे जे पदार्थ आहे हेच नैवेद्यासाठी लागतात आणि तेच पदार्थ मी सुरुवातीला या ठिकाणी बनवून घेतलेले आहे. तर बाकीचे जे स्वयंपाक आहे ते मी नंतर करून घेणार आहे, कारण मला सगळे जे पदार्थ आहे नैवेद्यासाठी लागणारे ते आधी मला बनवून त्यानंतर मला जायचं आहे मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये मला मिस्टर आणि मुलाला घेऊन जायचं आहे, कारण त्यानंतर त्यांना जायचं आहे, मिस्टरांना जायचं आहे कॉलेजला आणि मुलाला जायचं आहे शाळेला. तर त्यासाठी त्यांच्या घाईने मी पटपट या ठिकाणी सगळे पदार्थ बनवून घेतलेले आहे. तर वडे, पाते, भात वगैरे मी आधी शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर शेवट मी या ठिकाणी भाजी फोडणी घातलेली आहे. तर ही आहे चवळीची भाजी आणि त्यामध्ये चणे टाकून ही भाजी तयार केली जाते. आणि याच पदार्थाचा आईच्या नैवेद्यासाठी असतो मान. त्यानंतर या ठिकाणी मी आलेली आहे मंदिरामध्ये. तर जे हे मंदिर दिसत आहे याला पोचेमा टेम्पल असे म्हटले जाते, म्हणजे मातेचं हे मंदिर आहे. तर या ठिकाणी मला हे नैवेद्य दाखवायचे आहे. तर वर्षातून 2दा हे नैवेद्य येतात आणि 2-3 मंदिरामध्ये असे नैवेद्य दाखवायचे असतात. तर सर्वप्रथम देवीसमोर मला हे नैवेद्य दाखवायचे आहे. तर हळदी कुंकवाची या ठिकाणी मी व्यवस्थित रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. त्यानंतर जे वडे, पाते मी घरून बनवून घेतलेले आहे, तर 5-5 अशा प्रकारे हे ठेवायचे आहे. त्यावर सुरुवातीला वडे, पाते, त्यानंतर दही भात, खीर आणि जी आपण चवळीची भाजी केली चणे टाकून अशा प्रकारचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर सुरुवातीला या पहिल्या मंदिरामध्ये मी आलेली आहे. तर याला पोचेमा टेम्पल असे म्हटले जाते. त्यानंतर इथे व्यवस्थित नैवेद्य वगैरे दाखवून छान व्यवस्थित पूजा वगैरे करून आणि जे काही आपल्याला देवीला मागायचं आहे तशा पद्धतीने आपण घरामध्ये सुख समाधान लाभो यासाठी देवीला आपण प्रार्थना करायची असते. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी नैवेद्य दाखवून दिलेले आहे. त्यानंतर जायचं होतं मला दुसऱ्या मंदिरामध्ये. त्यानंतर सगळे नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर व्यवस्थित आरती वगैरे केली, मिस्टरांनी देखील पूजा वगैरे केली, देवीचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर दुसऱ्या मंदिरामध्ये गेलो आम्ही. हे आहे महालक्ष्मी मंदिर. तर हे आहे महालक्ष्मी वाड्यामध्ये. तर या महालक्ष्मीमुळेच जो एरिया आहे त्याला महालक्ष्मी वाडा असे म्हटले जाते. इथे देखील मी व्यवस्थित नैवेद्य दाखवून दिलेला आहे. तर मी 2 मंदिरामध्ये या ठिकाणी आलेली होते. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट नक्की करा. तुमची मैत्रीण पेजला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.